नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल आवटे. आमच्या एमपीएससी शॉर्टकट फंडा या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जीएसटी हा टॉपिक बघणार आहोत. जे काही आयोगाचे नवीन क्वेश्चन आहेत, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे करामध्ये जीएसटी वरच येणार आहे. त्याच्यामुळे 2019चे जे काही एसटीएमएस असेल किंवा टॅक्स मेस असेल त्याच्या दृष्टिकोनातून हा आपण जीएसटी हा टॉपिक घेणार आहे आज. कारण की आता जे आयोगाचा करावरचा जो क्वेश्चन आहे ते पूर्ण जीएसटीवर, कारण की आता जीएसटी हा आपण आणलेला आणि रिझन काय असणार आहे आणण्याचं, तर एवढा मोठा निर्णय म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी महत्वाच्या गोष्टी असणार, काहीतरी फायदे असणार आहेत. त्या गोष्टीसाठीच आपण जीएसटी आणलेला आहे. आणि आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस एमपीएससीच्या पेपरच्या अनालिसिस ह्या दृष्टिकोनातून आपण टॉपिक निवडतो. म्हणजे आयोगाचा भर कशावर आहे आणि आपण कोणत्या टॉपिकवर वेळ फोकस केलेला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून मी आज हा टॉपिक निवडलाय, जेणेकरून आयोगाचे इथून पुढे येणारे जे करावरचे क्वेश्चन असतील ते सगळे जीएसटी ह्या टॉपिकवर बऱ्यापैकी येणार आहेत. आता जीएसटी आधी आपल्याला माहितीये वॅट होता. आता वॅटच्या जागेवर आपण काय केलेलं आहे जीएसटी, म्हणजे बरोबर जवळपास जेवढे अप्रत्यक्ष कर जवळपास भरपूर आपण 17 टोटल कर जे आहेत ते जीएसटी मध्ये ऍड केलेले आहेत. एकूण किती 17, म्हणजे भरपूर अप्रत्यक्ष कर एकत्रित करून आपण जीएसटी हा कर नवीन आता घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी माहिती आपल्याला एक संघराज्यात्मक म्हणजे तरतूद असल्यामुळे आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागली, जेणेकरून आपण 101वी घटना दुरुस्ती केली. आपल्याला संसदेचं विशेष बहुमत आणि राज्याचं साधं बहुमत हे करून आपण ही जीएसटी लागू केलेली आहे. ओके, आता जीएसटी मध्ये वॅट मध्ये हा पण महत्वाचा म्हणजे आणला का काहीतरी जे वॅट पेक्षा काहीतरी हा फायद्याचा असेल ह्या दृष्टिकोनातून हा आणलेला असणार आहे. आता जीएसटी काय बघू, हा महत्वाचा उत्पादकापासून लागू होतो. तर तसा वॅट नव्हता, वॅट उत्पादकावर नव्हता, तर हा वॅट उत्पादक सोडून होता, तर जीएसटी उत्पादकापासून लागू केला जातो. ओके, जीएसटी बघा हा गुड अँड सर्व्हिस टॅक्स उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत वस्तू आणि सेवाच्या पुरवठ्यावर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, वस्तू आणि सेवाच्या पुरवठ्यावर आहे. हा पुरवठ्यावर प्रत्येक टप्प्यावर लागू केलेला एकेरी मूल्यवर्धित कर प्रणाली आहे, जेणेकरून संपूर्ण देशासाठी एकच अप्रत्यक्ष कर आहे. ध्यानात ठेवा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे. म्हणजे एक देश एक कर प्रणाली या तत्वावर आपण घेतलेलं आहे. म्हणजे ह्या जर पेनाची जर किंमत 12 रुपये असेल तर आपल्याला पूर्ण भारतामध्ये ह्या पेनाची किंमत 12 रुपयाच असणार आहे. म्हणजे कर हा कुठं बी जा हा भारतामध्ये सेमच असणार आहे. तसा वॅटचं नव्हतं, तर वॅटचं प्रत्येक राज्याला वाटतं तसा ते काय करू शकत होते, कर आकारू शकत होते. त्याच्यामुळं आपल्याला काय होत होतं, पुन्हा टॅक्सवर टॅक्स हा आपला हे होता, म्हणजे कॅस्केटिंग इफेक्ट होता, ते टाळण्याचा आपण प्रयत्न करतो त्याच्यामध्ये. ओके, आता एक देश एक कर प्रणाली या तत्वावर हा जीएसटी आपला आहे, जेणेकरून भारतात संपूर्ण बाजारपेठ एकीकृत बाजारपेठ प्रस्थापित होईल. आता जीएसटी सर्वप्रथम कोणत्या देशाने आणलेला, तर 1905 मध्ये, म्हणजे बघा ज्यावेळेस बंगालची फाळणी झाली त्यावेळेस जीएसटी हा कॅनडा या देशाने लावलेला होता, पण त्यांचा तो अयशस्वी झालेला होता. म्हणजे यशस्वी झालेला नव्हता, पण सर्वप्रथम कोणी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर कॅनडाने लावलेला आहे. असं जर क्वेश्चन आला तर ध्यानात ठेवा, कॅनडा या देशाने लावण्याचा प्रयत्न केला होता. यशस्वी प्रयत्न 1954 मध्ये जीएसटी लावण्याचा फ्रान्स या देशाने केलेला आहे. आणि सर्वात शक्तिशाली जीएसटी कोणत्या देशाचा आहे, तर कॅनडा या देशाचा आहे. कारण की का, तर पहिल्यांदी अयशस्वी झाला, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, पुन्हा काय केलं, जीएसटी लावला. आणि तो सर्वात जगात सध्या शक्तिशाली जीएसटी कॅनडा या देशाचा आहे. आता भारतात आपण बघितलं, मागाशी सांगितलेली संकल्पना विजय केळकर यांची संकल्पना आहे. हे ध्यानात ठेवा मित्रांनो, वॅट हा नफ्यावर होता, उत्पादक सोडून होता, तर जीएसटी हा उत्पादकापासून पुरवठ्यावर, सगळ्यात महत्वाचा हा काय पुरवठ्यावर लावलेला आहे. वॅट हा ओरिजिन आधारित होता, तर जीएसटी हा डेस्टिनेशन बेसवर आहे. खूप महत्वाचं शब्दावर फोकस करा, आपण सगळं पेपरच्या ओरिएंटेड चाललेलो आहे.
जीएसटी जो आहे तो पुरवठ्यावर होता आणि डेस्टिनेशन आधारित आहे. तर वॅट हा ओरिजिनवर होता. 2004 विजय केळकर समिती, विजय केळकर समिती यांनी जीएसटीची संकल्पना स्वीकारली. त्याच्यानंतर 2005-6च्या अर्थसंकल्पात पी चिदंबरम यांनी 2005-6च्या अर्थसंकल्पात पी चिदंबरम यांनी पहिल्यांदा उल्लेख केलेला होता. आणि त्यांनी सांगितलेलं होतं की जीएसटी कधी 1 एप्रिल 2010 पासून लागू करा. 1 एप्रिल 2010 पासून लागू करा अशी शिफारस केलेली होती. त्याच्यासाठी त्यांनी 115वे घटनादुरुस्ती विधेयक मांडलेलं होतं. किती? 115वे घटनादुरुस्ती विधेयक मांडलेलं होतं, पण ते काय झालं, लॅप्स झालं. त्याच्यानंतर आता आपण मांडलेलं होतं, एनडीए सरकारने मांडलेलं होतं 2014ला एक घटनादुरुस्ती विधेयक मांडलेलं होतं. ते म्हणजे 122वे घटनादुरुस्ती विधेयक होते. किती? 122वे घटनादुरुस्ती विधेयक. त्याच्यानुसार आपला जीएसटीला मंजुरी भेटलेली म्हणजे राष्ट्रपतीची सही झालेली. लोकसभेची 6 मे 2015ला होती, राज्यसभेचं 3 ऑगस्ट 2016ला भेटलेली आणि 8 सप्टेंबर 2016ला राष्ट्रपतीची मंजुरी. ओके. तर जीएसटी लागू झालेली डेट सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हे ध्यानात न ठेवता, तर राष्ट्रपतीची मंजुरी भेटल्याच्या नंतर 101वी घटनादुरुस्ती आपली मंजूर झालेली. 101वी घटनादुरुस्ती विधेयक जर विचारलं, घटनादुरुस्ती विधेयक हे 122वं होतं. ओके. आणि घटनादुरुस्ती कितवी झालेली, तर 101वी घटनादुरुस्ती झालेली. ओके. आणि लागू कधी झालेली, सगळ्यात महत्वाची डेट तुम्हाला जीएसटीवर सगळ्यात जास्त विचारण्याचे चान्सेस आहे की जीएसटीची डेट. तर 1 जुलै 2017 जीएसटी लागू झाला. जीएसटी भारतात लागू. ओके. सगळ्यात महत्वाचा आयएमपी पॉइंट, जीएसटी लागू कधी झाला, तर 1 जुलै 2017. ध्यानात ठेवा, 1 जुलै आपल्या ह्याचं पण जमा खर्चाचं वर्ष असतं आरबीआयचं. आरबीआय, नाबार्ड, वर्ल्ड बँक यांचं जमा खर्चाचं वर्ष हे 1 जुलैचं आहे. 1 जुलै ते 30 जून हे तिन्हीचं ध्यानात ठेवा. हे पण महत्वाचं आहे, प्रीचा क्वेश्चन आहे हा. नाबार्ड, वर्ल्ड बँक आणि आरबीआय ह्या तिन्हीचं जमा खर्चाचं वर्ष जर विचारलं तर 1 जुलै ते 30 जून असतं. तर आपलं जीएसटी पण लागू झालेला आहे 1 जुलै, पण कधी ध्यानात ठेवा, 2017ला. घटनादुरुस्ती 101वी, विधेयक 122व. त्याच्या आधी आपण बघतो पी चिदंबरनी 5-6ला अर्थसंकल्पात सांगितलेलं होतं 1 एप्रिल 2010 पासून लागू करा. त्याच्यासाठी त्यांनी 115व घटनादुरुस्ती विधेयक मांडलेलं होतं. आपली संकल्पना सगळ्यात महत्वाचं जीएसटीची कोणाची, तर विजय केळकर यांची जीएसटीची संकल्पना आहे. ओके. 101व्या घटनादुरुस्तीमुळे काही नवीन कलम टाकलेले आहेत आपण. नवीन कलम कोणते हे पण बघायला पाहिजे आणि ते कशाशी संबंधित आहे हे पण बघायला पाहिजे. आता कलम 246A हा कायदा करण्याचा अधिकार कोणाचा असेल हे सांगते. म्हणजे संसद आणि राज्य विधिमंडळ ह्यांना दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार आहे असं सांगितलं आहे. ओके. त्याच्यानंतर कलम 269A आंतरराज्य व्यापार यावर नियम बनवण्याचे अधिकार कोणाचे असतील हे सांगितलेलं आहे. तर याच्यावर नियम बनवण्याचे म्हणजे आंतरराज्य व्यापारावर नियम बनवण्याचे अधिकार हे संसदेचे असतील. त्याच्यानंतर 279A जीएसटी परिषद. त्याच्यानंतर 279B कोणत्या वस्तूवर जीएसटी लावायचे
ही जीएसटी परिषद ठरवेल. बघा कलम 279 बी काय सांगते, म्हणजे जी जीएसटी लावायची त्याची जी लिस्ट तयार करणारी, कशावर लावायची आणि कशावर नाही लावायची, ही जीएसटी परिषद कलम 279 बी यानुसार ठरवणार आहे. त्याच्यानंतर बघा जीएसटीला मुक्त मर्यादा किती, तर 20 लाखापेक्षा कमी याच्यावर जीएसटी लागू नये, तर 20 लाखापेक्षा जास्त ज्याची उलाढाल आहे. खूप महत्वाचा आहे पॉईंट हा, आयएमपी पॉईंट असल्याच्या चुकीत. म्हणजे बघा आपण जे बघत होतो हे सगळं पेपर ओरिएंटेड बघत होतो. ओके, त्याच्यामुळं जीएसटी पुरवठादार याची उलाढाल 20 लाखापेक्षा जास्त असल्यास त्यांना जीएसटी नोंदणी करावा लागणार आहे. म्हणजे जर त्याची 20 लाखापेक्षा जर जास्त उलाढाल असेल तर त्याला जीएसटी नोंदणी करावं लागेल आणि मगच त्याला एक जीएसटी नंबर दिला असतो. मित्रांनो जीएसटी नंबर किती क्रमांकाचा असतो हे महत्वाचं आहे. तर जीएसटी नंबर हा 15 क्रमांकाचा असतो. खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस पॅन कार्ड, आधार कार्ड आले यांचे नंबर विचारले गेले, त्याच्यामुळे तुम्हाला जीएसटीचा नंबर खूप महत्वाचा आहे. जीएसटीचा नंबर पण माहिती पाहिजे. तर जीएसटीचा नंबर आहे हा 15 क्रमांकाचा. मग हे 15 क्रमांक कसे डिवायडेशन केलेले हे बघायचं आपल्याला, की आता टॅक्सला मेन्सला विचारून गेलं, त्याच्यामुळं जीएसटीचे 15 क्रमांक कसे आहेत हे बघू आपण. बघा जीएसटीचे 15 क्रमांक कसे डिवायडेशन केले. पहिले 2 क्रमांक जे येतं ते राज्याचे क्रमांक असतात. त्यानंतरचे 10 क्रमांक म्हणजे 2 ते 13 12 पर्यंत, 2 ते 12 पर्यंत, त्याच्यानंतरचे 10 क्रमांक हे पॅन क्रमांक असतात. कोणते? पॅन क्रमांक असतात. 13वा क्रमांक हा उद्योगाचा असतो. म्हणजे बाबा एकच व्यक्ती जर उद्योग हे करणार असेल, चालवणार असेल तर त्याला उद्योगाचा वेगवेगळा क्रमांक दिला जातो. म्हणून 13वा क्रमांक हा उद्योगाचा असतो. 14वा क्रमांक असाच आहे, त्याला झेड क्रमांक म्हणतो आपण. आणि 15वा क्रमांक खूप महत्वाचा आहे. 15वा क्रमांक हा संगणक आधारित समस्या सोडवण्यासाठी हा 15वा क्रमांक आहे. ओके, आपण बघितलं जीएसटी हा 15 क्रमांकाचा आहे. पहिले 2 राज्याचे क्रमांक आहेत, त्याच्यानंतर 10 पॅन क्रमांक आहे, त्याच्यानंतर 10 क्रमांक जे आहेत ते पॅन आहेत, त्याच्यानंतर 13वा उद्योगाचा आहे, 14वा असाच आहे झेड आणि 15वा संगणक आधारित समस्या सोडवण्यासाठी 15वा क्रमांक आहे. ओके, त्याच्यानंतर जीएसटी 101व्या घटना दुरुस्तीने हे कलमाव्यतिरिक्त अजून काही म्हणजे मोठ्या आणि किरकोळ दुरुस्त्या झालेल्या आहेत, ते पण महत्वाच्या आहेत. आता मोठ्या दुरुस्त्या बघितलेल्या आहेत. कलम 268, त्याच्यानंतर 246 ए, त्याच्यानंतर 269 ए, 276 ए, त्याच्यानंतर 271. तर किरकोळ दुरुस्त्या कशा कशा झालेल्या ध्यानात ठेवा. तर 248, 249, 250, त्याच्यानंतर 269, 270, त्याच्यानंतर 286, 366 आणि 368 ह्या झालेल्या किरकोळ दुरुस्त्या. त्याच्यामुळे ह्या पण महत्वाच्या आहेत की बाबा जर विचारलं तुम्हाला 101 घटना दुरुस्तीने कोणत्या कोणत्या कलमात दुरुस्त्या झाल्या किरकोळ किंवा अशा जर विचारल्या तर हे कलम तुम्हाला सांगता आली पाहिजे. त्याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे ई वे बिल. ई वे बिल काय कन्सेप्ट आहे, तर ई वे बिल अशी कन्सेप्ट आहे जीएसटी अंतर्गत ई वे बिल. आता ही काय कन्सेप्ट आहे जीएसटी अंतर्गत जीएसटी म्हणजे जर एखादा ट्रक ड्रायव्हर किंवा उद्योजक जर 50,000 रुपयापेक्षा जास्त जर माल वाहतूक करत असेल, 50,000 रुपयापेक्षा जास्त किमतीचा जर माल घेऊन जात असेल तर त्यानं ही पावती नेणे गरजेचं आहे. जिथं त्याला पोहोचायचं आहे त्याच्यासाठी हे त्याला ती दाखवायची, त्याला म्हणायचं ई वे बिल. पण किंमत किती आहे ध्यानात ठेवा, 50,000 रुपयापेक्षा जास्त किमतीचा तो माल पाहिजे. आता आपण बघणार आहे जीएसटीत वर्ग झालेले कर आणि जीएसटीत वर्ग न झालेले कर हे कोणते हे बघायचे आणि ते आपल्याला शॉर्टकट स्ट्रिपच्या माध्यमातून हे बघण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, त्याआधी आमच्या व्हिडिओला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करा, जेणेकरून आमची येणारी पुढील जी व्हिडिओची सिरीज असेल तुम्हाला मिळत राहील. ओके, आता बघू आपण जीएसटीत वर्ग न झालेले कोणते आणि जीएसटीत वर्ग झालेले कोणते हे आपण आपल्या शॉर्टकट स्ट्रिपच्या माध्यमातून कसे ध्यानात ठेवायचे हे बघायचं. ओके, टोटल वर्ग न झालेले 7 आहेत आणि वर्ग झालेले 17 आहेत. बघा, वर्ग न झालेले 7 आहेत, जीएसटीत वर्ग न झालेले म्हणजे जीएसटीत नसलेले हे 7 आहेत. ओके, आणि जीएसटीत वर्ग झालेले म्हणजे राज्याचे आणि केंद्राचे मिळून
हे एकूण किती कर जीएसटी मध्ये गेलेले, तर जीएसटी मध्ये एकूण 17 कर गेलेले. किती? 17 कर गेलेले. आता जीएसटीत कोणते गेलेले नाहीत किंवा जीएसटीच्या बाहेर आहेत हे बघायचं आपल्याला शॉर्टकट स्ट्रिकच्या माध्यमातून. आपण कसं लक्षात ठेवणार आहे, आणि आता टॅक्स मेन्स 2019 ला पण याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे, त्याच्यामुळे आपण शॉर्टकट स्ट्रिकच्या माध्यमातून कसे ध्यानात ठेवायचे याच्यासाठी मी एक शॉर्टकट स्ट्रिक केलेले आहेत. म्हणजे जीएसटीत न गेलेले, त्याच्यानंतर राज्याचे जीएसटीत कोणते गेलेले आहेत, केंद्राचे जीएसटीत कोणते गेलेले, हे आपण शॉर्टकट स्ट्रिकच्या माध्यमातून आमच्या बघणार आहोत. ओके, आता बघू आधी जीएसटीत न गेलेले. आता बघा, सीमाने रस्त्यावरील प्रवाशाची प्रॉपर्टी निर्यात करताना, सीमाने रस्त्यावरील प्रवाशाची प्रॉपर्टी निर्यात करताना टोलवर, कशावर? टोलवर वीज मुद्रा दिली. बघा, सीमाने रस्त्यावरील प्रवाशाची प्रॉपर्टी निर्यात करताना टोलवर वीज मुद्रा दिली. म्हणजे काय? सीमाने म्हणजे मूलभूत सीमा शुल्क, मूलभूत सीमा शुल्क. त्याच्यानंतर रस्त्यावरील म्हणजे रस्ते, रस्ते आणि प्रवासी हा कर, रस्ते आणि प्रवासी कर. त्याच्यानंतर प्रॉपर्टी कर, त्याच्यानंतर निर्यात कर, त्याच्यानंतर टोल कर, त्याच्यानंतर वीज कर, आणि त्याच्यानंतर मुद्रांक अँड नोंदणी शुल्क, मुद्रांक अँड नोंदणी शुल्क. ओके, म्हणून आपण शॉर्टकट कशी केलेली स्ट्रिक, तर सीमाने रस्त्यावरील प्रवाशाची प्रॉपर्टी निर्यात करताना टोलवर वीज मुद्रा दिली. ओके, मुद्रा म्हणजे मुद्रांक अँड नोंदणी शुल्क. आता राज्याचे जीएसटीत गेलेले कर, आता हे बघितले आपण जीएसटीत न गेलेले कर याची स्ट्रिक बघितली. आता राज्याचे म्हणजे जीएसटीत वर्ग झालेले कोणते कर आहेत हे बघायचे आपल्याला. आता बघा, शॉर्टकट स्ट्रिकच्या माध्यमातून कसं बघणार आहेत आपण त्याला, खूप महत्वाचं आहे आणि सोपं आहे. तुम्ही जर एकदा दोनदा जर हिस्ट्री जर बघत राहिले तर तुमच्या परफेक्ट डोक्यात जाऊन बसतात, आणि पेपरच्या वेळेस आपली राज्याचं म्हणलं तर डायरेक्ट लिहून काढायचे, एक सेकंद जातील, पण तुमचा डायरेक्ट एक क्वेश्चन म्हणजे एका क्वेश्चनवरून आपण बघतो हजारो एक्क्या मार्कवरून हजारो पोरं बाहेर पडते. त्याच्यामुळे जर तुम्ही राज्याची विचारली तर राज्याचे कोणते न गेलेले आपली स्ट्रिक्ट आपण बघायची आणि त्याच्यामध्ये लिहून काढायची डायरेक्ट, त्याच्यामध्ये बसतंय का नाही हे बघायचं. ओके, तर तुमचा 1 मार्क वाचतो. 1 मार्क म्हणजे खूप महत्वाचा असतो, जे की तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट असतो. ओके, त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रिक टाका, असं न करता डायरेक्ट लिहून काढा स्ट्रिक. राज्याचे विचारले तर राज्याचे लिहून काढा, केंद्राचे विचारले तर केंद्राचे. आपण सगळ्या त्याच्यासाठी स्ट्रिक केलेले आहेत. आणि मला तरी वाटतं तुम्ही जर सारखा जर हा व्हिडिओ बघितला, 2-3 वेळेस जर बघितला तर तुम्हाला पूर्णपणे परफेक्ट डोक्यात जाईल. ओके, आता बघू राज्याचे जीएसटीत वर्ग झालेले कर कोणते. हॉट कवीने, काय? हॉट कवीने लॉटरीची करमणूक जपत लक्झरी खरेदी करून राज्याआधी उपकार केला. बघा, काय तर राज्याचे जीएसटीत गेलेले कर कोणते हे बघत होतो आपण, आणि त्याची शॉर्टकट स्ट्रिक बघत होतो. हॉट कवीने लॉटरीची करमणूक जपत लक्झरी खरेदी करून राज्याआधी उपकार केला. म्हणजे हॉट म्हणजे काय, तर व्हॅट. हॉट म्हणजे व्हॅट. ओके, कवी म्हणजे काय, तर केंद्रीय विक्री कर, केंद्रीय विक्री कर, विक्री कर. कवी म्हणजे केंद्रीय विक्री कर. ओके, लॉटरी म्हणजे लॉटरी, जुगार आणि सट्टेबाजी. लॉटरी म्हणजे त्याच्या नावातच आहे, लॉटरी, जुगार आणि सट्टेबाजी. करमणूक कर सुद्धा त्याच्या नावातच आहे, करमणूक. जपत म्हणजे ध्यानात ठेवा, जपत म्हणजे काय, जकात आणि प्रवेश कर, जकात अँड प्रवेश कर. ओके, जपत म्हणजे जकात अँड प्रवेश कर. ओके, त्याच्यानंतर लक्झरी त्याच्या नावातच आहे, लक्झरी. त्याच्यानंतर खरेदी कर त्याच्या नावातच आहे. राज्य आधी उपकर म्हणजे राज्य अधिभार आणि उपकर. ओके, राज्य आधी म्हणजे राज्य अधिभार आणि उपकर. हे झाले आपले राज्याचे जीएसटीत वर्ग केलेले कर. त्याची स्ट्रिक बघतो. हॉट कवीने लॉटरीची करमणूक जपत लक्झरी खरेदी करून राज्य आधी उपकार केला. म्हणजे हॉट म्हणजे व्हॅट, कवी म्हणजे केंद्रीय विक्री कर, लॉटरी, जुगार आणि सट्टेबाजी, करमणूक त्याच्या नावातच आहे करमणूक, जपत म्हणजे जकात आणि प्रवेश कर,
आणि त्याच्यानंतर लक्झरी त्याच्या नावातच आहे, खरेदी त्याच्या नावातच आहे, राज्य आदी उपकार म्हणजे राज्य आदिवार आणि उपकार हे बघितले राज्याचे जीएसटी वर्ग झालेले कर. त्याच्याने केंद्राचे जीएसटीत गेलेले कर कोणते आहेत आता हे पण बघायचं आपल्याला. केंद्राचे कोणते जीएसटीत गेलेले हे सुद्धा आपण स्ट्रिकच्या माध्यमातून बघणार आहे. बघा अवसाने अब अतिउत्पादन, अवसाने अब अतिउत्पादन सेवा का काउंटरवर विशेष असा केंद्रावर आधी उपकार केला, आधी उपकार केला. ओके, अवसाने अब अतिउत्पादन सेवा का काउंटरवर विशेष असा केंद्रावर आधी उपकार केल्याच्या ऐवजी लावला करा, लावला. ओके, आता औसा म्हणजे औषधे आणि सौंदर्य प्रसाधने, औषधे अँड सौंदर्य प्रसाधने. आता अब म्हणजे अबकारी कर, अबकारी कर त्यालाच आपण केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणतो, केंद्रीय उत्पादन, दुसरं नाव त्यालाच आहे केंद्रीय उत्पादन शुल्क. ओके, अब म्हणजे अबकारी कर त्याला दुसरं नाव आहे केंद्रीय उत्पादन शुल्क. त्याच्यानंतर अति उत्पादन म्हणजे अतिरिक्त उत्पादन शुल्क, अति म्हणजे अतिरिक्त उत्पादन शुल्क, उत्पादन शुल्क. ओके, त्याच्यानंतर सेवा त्याच्या नावातच आहे सेवा कर. त्याच्यानंतर काउंटर व्हॅल्यू ड्युटी म्हणजे त्याला प्रतिशुल्क म्हणतो, प्रतिशुल्क. त्याच्यानंतर विशेष असा, हा शब्द ध्यानात ठेवा, विशेष असा, विशेष अतिरिक्त सीमा शुल्क, विशेष असा अतिरिक्त, विशेष असा म्हणजे विशेष असा अतिरिक्त सीमा शुल्क. त्याच्यानंतर केंद्रावर अधि उपकार म्हणजे केंद्र अधिभार आणि उपकर लावला. ओके, म्हणून जीएसटी केंद्राचे वर्ग झालेले कर त्याची आपण बघतो शॉर्टकट ट्रिक. औसाने अब अतिउत्पादन सेवा का काउंटरवर विशेष असा केंद्रावर अधिउपकार लावला. म्हणजे विशेष असामध्ये बघितलेला औसा म्हणजे औषध सौंदर्य प्रसाधन, अब म्हणजे अबकारी कर त्यालाच आपण केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणतो, अतिउत्पादन म्हणजे अतिरिक्त उत्पादन शुल्क, सेवा का म्हणजे सेवा कर, काउंटरवर म्हणजे काउंटर व्हॅल्यू ड्युटी त्यालाच प्रतिशुल्क म्हणतो आपण, विशेष असा म्हणजे विशेष अतिरिक्त सीमा शुल्क, केंद्रावर म्हणजे केंद्र आधी उपकर लावलेला आहे. त्याच्यानंतर बघायची आपल्या जीएसटीचे 3 आहेत आपले जीएसटी, एक सीजीएसटी, एचजीएसटी आणि आयजीएसटी. आता सीजीएसटी म्हणजे केंद्राची जीएसटी म्हणजे केंद्रीय सेंट्रल जीएसटी, एचजीएसटी म्हणजे राज्याची जीएसटी म्हणजे राज्य जीएसटी, आणि आयजीएसटी म्हणजे काय असतं, जे आंतरराज्यीय जे तुम्ही पुरवठा करणार आहेत बाबा, 2 राज्यामधला जो व्यापार असतो त्याच्यामधून जर तुम्ही उत्पादनाचा पुरवठा करणार आहे त्याच्यावर जी आकारला जातो जीएसटी त्याला आयजीएसटी म्हणतो. त्याच्यावर यस जीएसटी नसतो, त्याच्यावर फक्त सीजीएसटी आणि आयजीएसटी हे 2च लावलेले जातात. ओके, एचजीएसटी लावला जात नाही. 2 राज्याच्या दरम्यान जो पुरवठा केला, आपल्याला माहिती जीएसटी हा पुरवठ्यावर आधारित आहे, जीएसटी हा डेस्टिनेशनवर आधारित, डेस्टिनेशन बेसवर आधारित आहे. ओके, खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही ह्या शब्दावर फोकस करा. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. येणारी व्हिडिओ सिरीज तुम्हाला मिळत राहील. ओके, धन्यवाद.